शेतकरी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसंबंधीची महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे 5 निर्णय बघूया सविस्तर आजच्या महत्त्वाच्या बातम्या। मुसळधार पाऊस, पूरस्थितीचा फटका, देशाच्या विविध राज्यात धुमाकूळ, यंत्रणा अलर्ट मोडवरती। महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस, पुढील 3 दिवस राहणार पावसाची शक्यता। अमेरिकेचा दबाव भारत झुगारणार का? आयात शुल्कामुळे भारताच्या अर्ध्या निर्यातीवरच होणार मोठा परिणाम। 2.25 लाख टन युरियाचा हिशोब सरकारला लागेना, शेतकऱ्यांवरती आलंय मोठं संकट। पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, कळपाचा पिकांवरती हल्लाबोल। पेरणीपासूनच शेतकऱ्यांची जागल सुरू, पिकांची नासाडी नव्हे तर जीवालाही धोका असल्याचा शेतकऱ्यांचा सरकारला बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी आवाहन। शेतकऱ्यांच्या घराला भीषण आग, शेतकऱ्यांचं लाखोंचं साहित्य जळालं, शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखोरांग झाली, सरकारने मदत करावी। अकोल्यातील घटना। सोयाबीन तुरीच्या शेतात अमरवेल पसरल्यामुळे पिकांचं आयुष्य पूर्ण धोक्यात, शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा। मराठवाड्यासह विदर्भात हे संकट मोठे असल्याची शक्यता। शिरसो परिसरात हुमणी आळीचा घाला, महाराष्ट्रातील शेतकरी संकटामध्ये शेकडो हेक्टर सोयाबीन भुईसपाट, शेतकरी वर्ग पुन्हा संकटात मध्ये, सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आली समोर। शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा, शेतकऱ्यांना सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये सध्या रस्त्यांचा होतोय संपूर्ण मोठा तुटवडा, रस्ते खराब। गायरान जमिनीवरील हटविले अतिक्रमण, शेतकऱ्यांना मोठा फायदा। गायरान जमिनीवरती होणार आता ग्रामीण रुग्णालय, शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरकारचा मोठा निर्णय अखेर झाला जाहीर। शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे यांची पदयात्रा, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात निघणार शेतकऱ्यांसाठी पदयात्रा। सरकार विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना होते महाराष्ट्रात आक्रमक। सायफळ येथील युवा शेतकऱ्यांनी केली कलिंगडाची शेती, सायफळ येथे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी 2 एकरात कमवले तब्बल 10 लाख रुपये, शेतकऱ्यांना मोठा फायदा। परिसरातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे वाढतोय कल, शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतकरी सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे, परंतु पैसा कमी पडत असल्याने मोठी कारवाई। पीएम किसानचे पैसे रोखले, या शेतकऱ्यांना मोठा फटका, सरकारकडून जाहीर। या 3 कारणांमुळे 2000 रुपये थांबवल्याची देखील सरकारने दिली माहिती। शेतकऱ्यांनी आपले पैसे का आले नाही याबद्दल करावी तलाठ्यांना विचारणा। दिवाळीनंतर निवडणुकांचा भार, महाराष्ट्रामध्ये झेडपी महानगरपालिकांसाठी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया निवडणुकीची। राज्य निवडणूक आयुक्तांची नाशिकामध्ये पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली समोर। $17,000 कोटींचा कर्ज घोटाळा, अनिल अंबानींची ईडी चौकशी। महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं 2 लाख कर्ज माफ करायला सरकार मागेपुढे बघते, परंतु उद्योगपतींची होते 17,000 कोटींची कर्जमाफी, सरकारवरती तीव्र आक्षेप। आनंदाच्या शिद्यावरती गदा, बजेटमध्ये कपात, शिवभोजन योजनेलाही घरघर। आर्थिक अडचणीमुळे शिंदेच्या 2 योजना फडणवीस यांच्याकडून झाल्या बंद, राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा मात्र नाही, बंद होण्याच्या मार्गावरतीच। लाडक्या बहिणींनी सरकारला अखेर घेरल्या, लाडकी बहीण योजनेवरून राज्याचं राजकारण आता प्रचंड प्रमाणात तापवणार, सरसकट लाभांसाठी न्यायालयात जाणार लाडक्या बहिणींचा सरकारला थेट इशारा। ई पीक पाहणी करण्यासाठी डिजिटल नोंद आवश्यक, त्याशिवाय शेतकऱ्यांना कोणताही फायदा घेता येणार नाही। 14 सप्टेंबर पर्यंत नोंदणी गरजेची, अडचण आल्यास सहाय्यकांची मदत घेण्याचं सरकारने केलं आहे, शेतकऱ्यांना आवाहन। पीक पाहणी नाही केल्यास पीक विमा मिळणार नाही, अनुदानही मिळणार नाही, सरकारचा शेतकऱ्यांना तंबी। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी करून घ्यावी, अन्यथा आपण मुकाल पीक विम्याला।
दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या सरकारला जनता जाब विचारणार. सरकारने अजूनपर्यंत कर्जमाफी का केली नाही? सरकारला थेट शेतकऱ्यांचा जबाब तर सरकार घेतंय नम्याची भूमिका. पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्राची विशेष मोहीम. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये करणार पीक विम्याची जनजागृती आणि मोठी शिबिरे भरवणार असल्याचा दावा. शेतकऱ्यांच्या घामाला कधी मिळेल हवा तो दाम? आधीच पेरणी क्षेत्र घटले, त्यात आयातही थांबली. दर 7,300 रुपयांपर्यंत समाधानकारक स्थिती नसल्याने शेतकरी संतप्त.